सर्व नागरिकांमधून आता चर्चा आहे की मतदान केळगावात पहिल्यांदा आता चर्चा व्हायची मतदान कसं केलं पाहिजे, दहशत हे ते. परंतु आता तुम्ही पाहिलं काल पण शाहूनगरला सभा होती, आज पण इथं सभा आहे. म्हणजे लोक उत्स्फूर्तपणे, हे काय पैसे देऊन आणलेले लोक नाहीत, ते विकास बघून आलेले लोक आहेत. कारण तुम्ही पाहिलं असेल तर ही सभा आज भूषणनगरमध्ये आणि कालची सभा शाहूनगरमध्ये, दोन सभा सुजयदादा आणि संग्राम भाई यांनी खास करून केळगावसाठी दिल्या. का तर त्यांना केळगावचा जो विकास करायचा आहे. कारण तुम्ही पाहिलं 30 वर्ष आले केळगावात कुठं कॉन्क्रीटचे रोड नव्हते काय. म्हणजे मी 2018ला आम्ही नगरसेवक झालो दादा आणि भैया, त्यावेळेस आमच्या केळगावच्या एक उपमहापौर होत्या, त्यांनी अंबिकानगरला रोड केले. म्हणजे मार्चमध्ये रोड केले आणि जूनमध्ये सगळे रोड वाहून गेले. म्हणजे लोकांना डांबरी रोड करायचे पण ते 2-3 महिन्यात वाहून जायचे, इतके टक्केवारी खाऊन. म्हणजे कमी क्वालिटीचे दर्जाचे सगळे कामं त्यांनी केले होते. परंतु आता संग्राम भैयाच्या माध्यमातून व सुजयदादांच्या माध्यमातून केळगावला जवळजवळ 100 कोटी रुपयाचे कॉन्क्रीटचे रोड म्हणजे तयार झालेले आहेत. तुम्ही पाहिलं असेल, लिंक रोड आहे, शाहूनगरचा रोड आहे, नेप्ती रोड आहे. तुम्ही म्हणता काल तेच सांगितलं, आता तेच सांगतो. परंतु हे कामं करायला म्हणजे वर्षानुवर्ष कामं झालं नव्हते. हे कामं करायला पण जिगर लागतं आणि ते संग्राम भैया आणि सुजयदादा यांच्यामध्ये आहे. केळगावला जो विकास करायचा आहे तो म्हणजे निवडणूकच आम्ही विकासाचं धोरण घेऊन लोकांसमोर जाऊ राहिलोय. तुम्ही पाहिलं असेल, तुमच्या दारात आम्ही आला असेल तर आम्ही फक्त सांगतो आम्हाला केळगावचा विकास करायचा आहे. आणि तो विकास करताना आम्ही शिवसेनेत होतो, परंतु तुम्ही पण त्यावेळेस आमचे मतदारच होते. तुम्ही पाहिलं शिवसेनेत असताना म्हणजे आम्हीच सांगतोय आमचं एक पण काम झालं नाही. परंतु भाजपमध्ये आले आम्हाला 5 कोटी रुपयाच्या वर्क ऑर्डर सुजयदादांनी दिल्या आणि संग्राम भैया व सुजयदादांनी आम्हाला शब्द दिलेला आहे. मी तुम्हाला एवढ्या लोकांसमोर सांगतो, रेकॉर्ड करून हे तर सगळं रेकॉर्ड आहे, तर त्यांचा आम्हाला शब्द आहे. कालच सांगितलं की 50 कोटी रुपयाचा निधी केळगावसाठी ते देणार आहेत आणि त्या माध्यमातून आपण आपल्या केळगावला एक उज्ज्वल भविष्य देऊ. विकासाचं नवं धोरण केळगावमध्ये राहील. काही लोक आता सांगतात आम्ही हे करू. हे 2 माणसं तिथं शब्द देणार आहे, त्यांच्याकडे सांगा. सभा घ्यायची सुद्धा ताकद नाही दादा त्यांच्यामध्ये. सभा कोण घेतं? जे लोकांना सांगू शकतात आम्ही हे करणार ते सभा घेतात. त्यांना सभा घ्यायची सुद्धा ताकद नाही. लोकांच्या म्हणजे 50 वर्षाचं राजकारण करून तुम्ही लोकांच्या दारात जाता. आम्ही तर 5 वर्ष आलो राजकारणात आहे, तरी आम्हाला काही लोक म्हणतात हो दारात नका येऊ, आम्ही तुम्हाला मतदान करू. हे आम्ही जनतेचं प्रेम कमावलंय. तुम्हाला जर जनता अजून पण नाकारू राहिली तर लोकांच्या दारात जाऊ नका, आराम करा, घरी दवाखान्यात थांबा, गोळ्या औषधं घ्या. लोकांना चांगलं आयुष्य जगू द्या. केळगावच्या लोकांना चांगलं आयुष्य देण्यासाठी, चांगलं कामं देण्यासाठी आम्ही संग्राम भैया जगताप व सुजयदादा विखे यांची वाट धरलेली आहे. आणि आम्हाला विश्वास आहे की केळगावचं भविष्य हे त्यांच्या हातात नक्कीच उज्ज्वल राहील. व तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की आम्हाला घड्याळ व कमळ हे चिन्ह लक्षात ठेवा. जुनं निशाण आता मनातून काढून टाका. नवीन आशा, नवी दिशा, कमळ आणि घड्याळ. पुन्हा सर्वांना मनापासून नम्र विनंती करतो की आम्हाला संधी दिली, आमचा पॅनल निवडून येणारच आहे, परंतु दुसरं कुठेही बटन दाबू नका. दुसरं बटन दाबलं तर केळगाव परत एखादं दुसरं सीट खालीवर झालं तर विरोधात आलं तर हे आम्हाला निधी द्यायचे नाही. ते 1-2 सीटं कमी झाले. त्यामुळं सर्वांना आम्हाला आमच्या 4ही उमेदवार काकडेताई असतील, कांबळेताई असतील, विजयभाऊ पटरे असतील व मी असे घड्याळ व कमळ आमचे चिन्ह आहेत. चौघांना पुन्हा एकदा आम्हाला तुमची काम करण्याची, सेवा करण्याची संधी द्या. एवढे बोलून मी माझे 2 शब्द